आहे बघा. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यू या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी हिराबाग रंकाळा परिसर या एरियामध्ये आहे. या ठिकाणी आमच्या इथं गार्डन आहे आणि तिथं साप जाताना त्यांना दिसलाय. तर त्यांनी घोण्याचा विषारी साप आहे म्हणतात, पण अजून आपण बघितलेलं नाही आहे. तर बघूया आपण कोणता साप आहे व त्याला कसं रेस्क्यू करतो. त्या पुरुषाकडे कुठल्या नाही नाही, त्यांना घोणच वाटला असेल, खरं घोणच नाही आहे. बिनविषारी साप आहे ना. तर या ठिकाणी सुंदर असं नाणेटी जातीचं बिनविषारी साप आहे. त्यांना वाटलेलं विषारी घोणच आहे, पण नाही, बिनविषारी साप आहे. तर आपण ह्याला आता रेस्क्यू करतोय. विषारी आहे, समुद्र काय होत नाही त्याला सवय आहे ती. तर चावल्यावरती काय होत नाही सोडायला, पण तरी पण कोणाला माहिती नसेल तर सापाकडे प्रयत्न तुम्ही करू नये. कसलं भारी बसलंय. ते काय चावून बसला म्हणून तरी धावला तर. ठेवायचे कारण काय? ठेवायच्या लागतात कधी कशाला तरी पीठ येतात साईडला एका ठेवा. हेच की. तर हा नाणेटी जातीचा बिनविषारी साप आहे. याला इंग्लिशमध्ये स्ट्राईप किलबॅक स्नेक म्हटलं जातं. तर भरपूर लोक म्हणतात की आमच्या घरामध्ये सापाची पिल्ली निघलेत. तर पिल्ली नसून हा साप पूर्ण वाढ झालेला आहे. एवढाच वाढतो हा साप. लोकांना वाटतं की ती पिल्ली आहेत. तर एका वेळेला जास्त साप दिसतात. याचं कारण असं आहे की मिलनाच्या वेळी मादीच्या मागे 10-12 या संख्येने नर असतात. त्यामुळे लोकांना वाटतं की सापाची पिल्ली निघल्यात. तर पिल्ली नसून हा पूर्ण वाढ झालेला साप आहे आणि बिनविषारी साप आहे. याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही आहे. पण तरीही कोणाला सापाची योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. ते तुमच्या जीवावर भेटू शकतं. तर चला तर आपण ह्याला लगेचच पॅक करूया आणि लगेचच रिलीज करूया. तर आपण याला आता सेफली पॅक केलंय. चला तर याला लगेचच रिलीज करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.